आपण पाहतात सचखंड 7 SS न्यूज। जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद दौड़ेगा भाई दौड़ेगा 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 भाई दौड़ेगा दौड़ेगा भाई दौड़ेगा जीतेगा भाई जीतेगा जीतेगा भाई जीतेगा सचखंड 7 SS न्यूज मध्ये स्वागत आहे। आज बहुजन समाज पार्टीतर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आम्ही आता बहुजन समाज पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी डेप्युटी कलेक्टर यांना आपण निवेदन दिलेलं आहे। बहुजन समाज पार्टीच्या वतीने हे आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा उदगीर शहरामध्ये नाही। महात्मा फुलेंचा पुतळा उदगीर शहरामध्ये हुतात्मा स्मारकाच्या त्या गार्डनमध्ये बसवण्यात यावा, या पद्धतीची आमची भूमिका आहे आणि ही भूमिका माफक आहे। सर्व महापुरुषांचे पुतळे उदगीर शहरामध्ये आहेत आणि उदगीर शहरामध्ये असल्यामुळे त्याचा चांगला फायदा आपल्या सगळ्यांना होतो। त्यांना अभिवादन करण्यासाठी संधी मिळते। जयंतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे जाता येतो। पण महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा नसल्यामुळे फार आपली या उदगीरकरांची अडचण होत आहे आणि आमची बहुजन समाज पार्टीचीच मागणी आहे असं नाही, तमाम उदगीरकरांची जनतेची मागणी आहे आणि ह्या मागणीला सोबत घेऊन आम्ही बहुजन समाज पार्टीचे लोक आज निवेदन करतोय। निवेदन करत असताना बऱ्याच संख्येनं इथं लोक जमलेले होते। आपण निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा मथित अर्थ असा आहे की प्रशासनानं याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा। महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा उदगीरकरांना देण्यात यावा। हुतात्मा स्मारकांच्या कडेला म्हणजे रोड लगत हा बसवण्यात यावा, अशा पद्धतीची माफक भूमिका आमची आहे आणि ह्या भूमिकेला प्रशासनानं व्यवस्थित घ्यावं आणि हा मार्गी लावावा, अशा पद्धतीची धोरण बहुजन समाज पार्टीचं आहे। या निवेदनामध्ये निवेदन देत असताना बहुजन समाज पार्टीचे लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय ताजुद्दीन साहेब, सोबतच विधानसभेचे आमचे अध्यक्ष आदरणीय सावंत साहेब, हिरामनजी गायकवाड, दुष्यंतजी शिंदे, आमचे राहुल गायकवाड, अनेक नेते आमचे उपस्थित आहेत, सुभाषजी मोगेकर, हे सर्व लोक, आरिफजी मिर्दे, आसिमजी शेख, सर्वच इसाक भाई आणि संतोषजी शिंदे, हे सर्व लोकांनी आम्ही